नमस्कार. आज निवडणूक आयोगाने हरियाणा, जम्मू काश्मीर या राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. महाराष्ट्राचा समावेश केला जाईल अशी चर्चा असतानाही महाराष्ट्राचा निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर करण्याचं इलेक्शन कमिशनने टाळलेलं आहे. त्यासाठी जी कारणं त्यांनी दिली त्यामध्ये एकतर जम्मू काश्मीरला अधिक सुरक्षा व्यवस्था लागणार आहे, त्यामुळं सुरक्षा व्यवस्था पुरवणं कठीण जाईल. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये सणावारांचा काळ आहे. गणपती आहेत, लक्ष्मी आहेत, त्याच्यानंतर पितृपक्ष आहे, नंतर आणखी सणवार आहेत, दसरा, दिवाळी, असं काही कारणं दिली आहेत त्याने. खरं तर निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत एक महत्त्वाचा अधिकार असतो, ते म्हणजे कुठल्याही विधानसभेची मुदत संपण्याच्या 6 महिने आधी ते निवडणूक घेऊ शकतात. भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्येच अशी तरतूद केलेली आहे. तरी हे टाळलं गेलेलं आहे. आणि हे टाळत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने जी कारणं दिली आहेत वेगवेगळी, त्याच्यात त्यांनी हे पण कारण दिलं की महाराष्ट्रात अलीकडेच पाऊस खूप पडला, शेतकऱ्यांना मदत देणं बाकी आहे, पुन्हा निवडणूक मतदार याद्यांची जी पुनर्रचना केली जाते त्याचंही काम अर्धवट बाकी आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं गृहीत धरून निवडणूक आयोग तयारी करत असतो आणि हे कार्यक्रम सातत्याने सुरू असतात. निवडणूक यादीची पुनर्रचना, नवीन नावं घेणं, काही नावं वगळणं, ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. तरीही हे कारण दिलं जात आहे, ठीक आहे. पण याच्यामागे जी काही राजकीय चर्चा सुरू आहे त्याच्यात असं प्रामुख्याने म्हटलं जातं आहे की सध्याचं जे सरकार आहे महाराष्ट्रातलं महायुतीचं, त्यांना अधिकाधिक वेळ मिळावा, त्यांच्या मार्फत ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना अधिकाधिक दिवस मिळावेत, ज्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण आहे, माझा लाडका भाऊ आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज आहे, पुन्हा अन्नपूर्णा योजना आहे. अशा योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्याचे फायदे लोकांना मिळायला सुरुवात झाली की मग आपण मतदारांकडे कौल मागायला जाऊ, असं सत्ताधारी महायुतीला वाटणं स्वाभाविक आहे. आणि कदाचित ते कारणही असू शकेल. मागच्याही निवडणुका म्हणजे 2019 साली ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळीसुद्धा निवडणुकांचा कार्यक्रम हा सप्टेंबरमध्ये जाहीर झाला होता. याच्या आधीचे निवडणुकीचे कार्यक्रम हे साधारणपणे ऑगस्टमध्ये जाहीर होत. त्यावेळीसुद्धा अतिशय कटाकट, म्हणजे कट टू कट म्हणता येतील त्याला, हे निवडणूक आयोगाने कार्यक्रम आखून दिला होता. असो, पण आत्ताचा जो कार्यक्रम आहे यामध्ये पूर्ण दिवाळी यावेळी सत्ताधारी पक्षाला वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याची संधी देणारी ठरेल. आचारसंहिता लागू असली तरी व्यक्तिगत भेटींना काही अटकाव नसतो. त्यामुळं निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो सप्टेंबरमध्ये जाहीर होईल, सप्टेंबरच्या शेवटीसुद्धा होऊ शकतो आणि तो कार्यक्रम 5 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान असेल. कारण महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत आहे. 26 नोव्हेंबरच्या आधी नवीन सदस्यांचा शपथविधी पार पडून सभागृह अस्तित्वात आलं की नवीन विधानसभा अस्तित्वात येईल. त्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम आटोपायचा, निकाल लावायचे आणि विधानसभेची पहिली बैठक ही 20 तारखेच्या आसपास जरी बोलावली तरी हा कार्यक्रम जो आहे तो व्यवस्थित चपखलपणे ठरलेल्या कार्यक्रमात करता येतो. मला वाटतं त्यासाठीच हे सगळं नियोजन जे आहे अतिशय धोरणीपणे आखलं जातं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हरियाणासोबत निवडणुका होणार नाहीत. निवडणुकांचा कार्यक्रम महाराष्ट्राचा स्वतंत्रपणे जाहीर करण्यामध्ये जर त्याच्यामागे राजकीय कारणं असतील असं काहींना वाटत असेल तर तसं मानण्यास निश्चितपणे जागा आहे. कारण देशभर लोकसभेच्या निवडणुका घेतल्या तेव्हा सुरक्षा व्यवस्था अनेक राज्यांमध्ये पुरवावी लागलीच होती. तो कार्यक्रम मोठा होता, त्यावेळी काही अडचण नाही आली. तर यावेळी जम्मू काश्मीरचं कारण काहींना पटणार नाही, हे स्वाभाविक आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा करणं हेच सर्वांच्या हातात आहे. आता हे झालं सत्ताधारी पक्षाच्या बाजूने. विरोधी पक्षासाठी मात्र हे आव्हान असतं, कारण तोपर्यंत कार्यकर्त्यांच्या बाबतीत त्यांचा जो टेम्पो असतो, त्यांचं वातावरण निर्मिती केलेली असते त्यांनी सरकारच्या विरोधात, ती टिकवून ठेवायला लागते. शिवाय त्यांना अधिक वेळ मिळाल्यास तोपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचणं, प्रचार मोहीम राबवणं, सरकारच्या विरोधामधलं वातावरण आहे ते कायम ठेवण्याचा प्रयत्न करणं, हे
विरोधी पक्षासाठी मोठं आव्हान असतं आणि सत्ताधारी पक्षाला मात्र मोठी संधी असते. तर महाराष्ट्र येत्या विधानसभा निवडणुकीत कसा कौल देणार आहे हे पाहणं आता अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद.